कार्तिकी कॅलेंडर बघत म्हणाले, आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला फक्त 3 दिवस उरले आहेत. इतक्यात अमोल येऊन तिला मागून पकडतो. लग्नाला 1 वर्ष होत आले आहे आणि ही अशी सवय कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. कार्तिकी त्याचा हात सोडवत म्हणाले, अगं तुझं सौंदर्यही दिवसेंदिवस वाढतच चालले आहे, मग माझा नटखटपणाही वाढेलच ना. बरं ते जाऊ द्या, मला हे सांगा की लग्नाच्या वाढदिवसानिमित्त काय गिफ्ट देणार? खूप मोठं सरप्राईज आहे, मी तुला वेळेवर सांगेन. बरं बाबा ठीक आहे, वेळेवर बघू. आणि ही चेन किती दिवस गळ्यात घालणार आता? आता तर त्याच्या जागी मंगळसूत्र आले आहे. तुम्हाला काय करायचं आहे? ही आपली प्रेमाची पहिली खूण आहे. या लॉकेटमधील फोटो तोच आहे की बदललाय? जरा खोलून तर दाखव. अमोल लॉकेट उघडून बघत म्हणतो, अरे हा तर तोच आहे. बदल आता हा फोटो. लग्न झालेला एखादा लाव. नाही बदलणार. हे बघून मला लग्नापूर्वीचे आपले रोमॅन्टिक दिवस आठवतात आणि माझा तो खोडकर अमोल पण आठवतो. हा फोटो पाहून मला खूप दिलासा मिळतो. हा तर माझा अभिमान आहे. ही चेन तर मी आयुष्यभर काढणार नाही. ठीक आहे माझी आई, जशी तुझी इच्छा. कार्तिकी. किचनमधून आवाज येतो, कार्तिकी. अहो सोडा. आई हाक मारत आहेत आणि स्वतःला सोडून ती तेथून पळून जाते. कुठे राहिली होतीस? अमोलला कामाला उशीर होईल. त्याचा दुपारच्या जेवणाचा डब्बा भरून दे आणि तुलाही आज लवकर कामावर जायचं आहे. अरे मी तर विसरलेच, असे म्हणून ती डब्बा भरायला लागते. आज कार्तिकी आणि अमोलच्या लग्नाचा वाढदिवस आहे. कार्तिकी कामावरून लवकर परत आली होती. तिने अमोलसाठी सरप्राईज प्लॅन केलं होतं. आज ती खूप खुश होती. अमोलने सगळ्या जगाचा आनंद तिच्या पदरात आणून टाकला होता. घर सजवताना ती मंद हसत होती. संपूर्ण घर सजावटीने उजळून निघाले होते. अमोल आणि नातेवाईकांची वाट पाहत होती. कानाला इयरफोन लावून सजावटीच्या कामात इतकी मग्न होती की तिला आजूबाजूला काय चाललं आहे याचं भानही राहिलं नव्हतं. काम आटपून ती आराम करण्यासाठी सोफ्यावर बसली आणि विचार करू लागली, आईंच्या बाजारातून येण्याआधीच मी तयार होते, नाहीतर त्या अनावश्यक चिकचिक करतील. टीव्ही चालू करून तिने न्यूज चॅनल लावला आणि हे काय मोठी बातमी. शहराजवळील सगळ्यात मोठ्या धरणावर कोणीतरी बॉम्ब लावला होता आणि मोठा स्फोट झाला. आजूबाजूच्या परिसरात पाणी वेगाने पसरत होते. कुठल्या तरी अज्ञात भीतीने ती थरथरत होती. तिचे हातपाय लटलट कापत होते. ती धावत पळत टेरेसवर गेली. लोकांमध्ये भीती पसरली होती. अनावगोंदी माजली होती. लोक इकडे तिकडे धावत होते. काही लोक घरांच्या सर्वात वरच्या मजल्यावर चढले. ती धावत खाली आली आणि टीव्हीवर बोललं जात होतं की त्यांच्या शहरात पाणी शिरलं आहे आणि लवकरच ते संपूर्ण शहर व्यापले. आणि तेवढ्यात वीज गेली. तिचा फोनही चालत नव्हता. इंटरनेटही बंद होते. तिला अमोल आणि सासूबाईंची काळजी वाटत होती. ती पळत पळत बाहेर गेली. काही गडबडी तिला काही समजत नव्हते. तिने दुरून पाहिलं की एक 15 फूट उंच पाण्याचा राक्षस तिच्याकडे वेगाने येत होता. पुढच्या क्षणी तो राक्षस सर्वांना आपल्या विळख्यात घेत गिळकृंत करतो. जेव्हा तिचे डोळे उघडले तेव्हा तिने स्वतःला एका उंच ठिकाणी ओल्या अवस्थेत पाहिले. तिच्या आजूबाजूला काही लोक उभे होते आणि एक बाई तिच्या पोटातून पाणी काढत होती. तिच्या डोळ्यात अजूनही तेच भयानक दृश्य होतं. तेच उद्ध्वस्त वातावरण दिसत होतं. आताही तिच्या कानात तोच लोकांचा आक्रोश आणि तोच किंकाळ्याचा आवाज घुमत होता. अचानक ती स्तब्ध होऊन उभी राहिली आणि अमोल अमोल आई आई ओरडू लागली. तिथे उभ्या असलेल्या लोकांनी तिला शांत केलं. हे एक बचाव पथक होते आणि हा हिल स्टेशनचा परिसर होता. इथे संपूर्ण वातावरण फक्त विलाप आणि रडण्याचा आवाज घुमत होता. आधुनिक सभ्यतेच्या गोंगाटाचा तर कुठे मागमूसही नव्हता. फक्त एक हेलिकॉप्टर जे सारखं सारखं तिथे येत जात होतं आणि कपडे आणि अन्नाचे पार्सल खाली फेकत होतं. असं वाटत होतं की माणूस सुसंस्कृत होण्याआधीचा किंवा नागरीकरणाच्या सुरुवातीचा काळ आहे. बचाव पथकातील एका सदस्याने सांगितले की हे बघा, इथे तुमच्यासारखे असंख्य लोक आहेत.
ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे आणि आपले प्राण वाचवण्यासाठी धडपडत आहेत, अन्न पाण्यासाठी धडपड करत आहेत. काही लोक उघड्या अंगाने जमिनीवर पडलेले होते. त्यांच्या पोटावर एक प्लेट ठेवण्यात आली होती, जेणेकरून हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या टीम सदस्यांना त्यांची अन्नाची गरज समजू शकेल. तिने लोकांच्या रडण्याचा आवाज ऐकला, त्यांचा आक्रोश ऐकला. अरे, हे कोणते नवीन वेदनादायक जग होते. ना कोणाकडे आपल्या प्रियजनांचा फोटो होता जेणेकरून त्यांचा शोध घेता येईल, ना कोणाकडे मोबाईल फोन होता, नाही इंटरनेट, नाही टपाल पेटीची काही सुविधा. या अचानक आलेल्या पाण्याच्या वादळामुळे सर्व काही विस्कटले होते. अचानक तिला तिच्या गळ्यात असलेल्या चेनची आठवण आली. ती सुरक्षित असल्याचे तिने पाहिले. तिने लॉकेट उघडून पाहिलं तर त्यातील फोटो अजूनही शाबूत होता. फोटो पाहून कार्तिकी जोरजोरात रडू लागली. जखमी हरणासारखी अमोल अमोल म्हणत पळत सुटली आणि प्रत्येक व्यक्तीच्या तोंडाकडे पाहू लागली. तिच्या छातीत एक वेदना वाढत होती. बचाव पथक भात वाटप करत होते. आपली भूक भागवण्यासाठी लोक त्या भातावर कुत्र्यासारखे तुटून पडले होते. हे जीवना, तुला असं पण जगावं लागेल. तिच्या तोंडातून एक थंड श्वास सुटला. अमोल जेव्हापासून तिच्या आयुष्यात आला होता तेव्हापासून तिने त्याच्याशिवाय जगण्याची कल्पनाही केली नव्हती. तिचे कपडे ओले झाले होते. बचाव पथकाने तिला इतर शहरातील लोकांद्वारे दान केलेल्या कपड्यांची जोडी दिली. ते कपडे पुरुषाचे होते. ही वेळ अशी होती जिथे कपडे कसे आणि कोणाचे आहेत याने काही फरक पडत नव्हता. स्त्री पुरुष कोणत्याही आडोशाशिवाय उघड्यावर कपडे बदलत होते. इथे वासना कोणाच्या डोळ्यातच काय, कोणाच्या हृदयातही नव्हती. ही आपली आपत्ती सर्व व्यसनांनी आपल्या सोबत घेऊन गेली होती. तिनेही बाकी सर्वांप्रमाणे उघड्यावरच कपडे बदलले. तिने अमोलचा फोटो बचाव पथकाला दाखवला आणि म्हणाली, हे माझे पती आहेत, कृपया त्यांना शोधा. बचाव पथकाने फोटो पाहिला आणि म्हणाले, काळजी करू नका मॅडम, आम्ही तुमच्या पतीला शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. तुम्ही शांत राहा, ते नक्कीच सापडतील. शेवटी किती दिवस उपाशी राहणार? अमोलला भेटायचं असेल तर जिवंत राहायला हवं, आणि जर जिवंत राहायचं असेल तर काहीतरी खावंच लागेल. तिने छोटामा भात आपल्या हातावर मागवला, कारण तिथे भांडेच उपलब्ध नव्हते आणि सगळे हातावरच खात होते. मन नसतानाही तिने तो भात खाल्ला. तिला स्वतःला सावरायला काही दिवस लागले. बचाव केंद्राकडून आणखीन लोकांना कॅम्पमध्ये आणले जात होते आणि तीही त्यांच्या टीममध्ये सामील झाली. ती जखमी लोकांना मदत करायची, त्यांना खाऊ घालायची आणि त्यांचं सांत्वनही करायची. जिथे असे बरेच लोक होते जे आपल्या प्रियजनांपासून वेगळे झाले होते आणि एकटे पडले होते. हे सर्व खूप वेदनादायक होतं. शासनाकडे सातत्याने मदतीची मागणी केली जात होती. अबाधित भागातील लोकही आपापल्या क्षमतेनुसार योगदान देत होते. गायी, म्हशी, शेळ्या आणि मेलेल्या माणसांचे मृतदेह पाण्यात तरंगळत होते. आजूबाजूला तुटलेली झाडे आणि अवशेष दिसत होते. हे दृश्य विश्वसनीय होते. तिने डोळे मिटले. तिने बचाव पथकाला प्रार्थना केली की ती ज्या शहराची आहे तिकडे जाण्याची इच्छा आहे, पण टीमच्या सदस्यांनी सांगितलं की शहराच्या स्थितीचे उपग्रहाद्वारे मूल्यांकन केले जात आहे. तुम्ही ज्या शहरातील आहात तिथले सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. धरण फुटल्याने संपूर्ण राज्य सपाट झाले आहे. तिथे जाण्याचा निर्बंध घालण्यात आले आहेत आणि तिथे अजूनही पाणी वाहत आहे. तुम्ही तिथे नाही जाऊ शकत. हे ऐकून अधिक जास्त निराशा आणि वेदनेने कार्तिकीला घेरले. असो, अमोलला भेटण्याच्या आशेने तिने कसे तरी स्वतःला सांभाळले. ती बचाव पथकासोबत काम करत इतर शहरामध्ये देखील प्रवास करत होती. तिथेही ती प्रत्येक चेहऱ्यावर तिचा सोबती, तिचा प्रियकर, तिचा जीवनसाथी अमोलला शोधायची. तिला तिच्या इतर नातेवाईकांची अजिबात पर्वा नव्हती. एके दिवशी ती बचाव पथकासोबत एका गावात सामान घेण्यासाठी गेली होती. तिथे तिला लोकांच्या हातात मोबाईल दिसला. तिथे इंटरनेट सेवा, रेडिओ सेवा सर्व काही पूर्वीप्रमाणे चालत होते. तिने तेथील कामगारांना दाखवण्यासाठी तिचे लॉकेट उघडले आणि
विनवण्याच्या आवाजात म्हणाली, हे माझे पती आहेत, ते पुरामध्ये हरवले आहेत. कृपया त्यांना शोधण्यासाठी मला मदत करा. त्यांनी त्या लॉकेटचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून इंटरनेटवर व्हायरल केला. काळजी करू नका मॅडम, जर तुमचे पती जिवंत असतील तर तुम्ही त्यांना लवकरच भेटाल. ही गोष्ट तिच्या छातीवर भाल्यासारखी आदळली. ती रडत रडत मोठ्या आवाजात म्हणाली, माझा अमोल जिवंत आहे म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? बचाव पथकातील काही लोकांनी कार्तिकेला सांभाळलं आणि गाडीत नेऊन बसवलं. चला मॅडम, आपल्याला निघायचं आहे. देवावर विश्वास ठेवा, तुमचे पती तुम्हाला लवकरच भेटतील. वेळ जात राहिली. बाधित लोकांनी आता आपल्या जीवनाशी तडजोड केली होती. शासनाने दिलेल्या अनुदानाच्या रकमेतून काही असहाय्य महिलांचे समुदाय निर्माण करून त्यांना रोजगार देण्यात आले. अमोलबद्दल अजून काहीच कळू शकले नव्हते. कार्तिकी पण एका हिल स्टेशनवर बेकरी चालवणाऱ्या महिला समुदायात सामील झाली आणि तिथे राहून ती आपलं आयुष्य जगू लागली. ती तिथे केक बनवायची आणि असहाय्य लोकांना मदत करायची. तिला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे ती अमोलबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करायची. ती अमोलला शोधण्याचा शक्य तितका प्रयत्न करत राहिली. तिचे अखंड प्रेम आणि तिला विश्वास होता की तिचा अमोल अजूनही जिवंत आहे. तिने आपले संपूर्ण आयुष्य त्याच्या नावावर लिहिले होते. शेवटच्या श्वासापर्यंत ती त्याची वाट पाहणार होती आणि हे आता तिचे ध्येय बनले होते. तिच्या लॉकेटमध्ये असलेला अमोलचा एकमेव फोटो पाहून ती वाट पाहण्याची ही अवघड तपश्चर्या करत राहिली. तिला माहित होते की तिच्या तपश्चर्याचे फळ एक ना एक दिवस तिला नक्की मिळेल. दिवसामागून दिवस गेले, मग महिने, नंतर वर्ष सरली. या काळात तिच्या संपर्कात आलेले लोक, दूरच्या शहरातून आलेले पर्यटक किंवा तिला भेटलेले इतर कोणतेही प्राणी, त्यांच्यापैकी कोणीही असे नव्हते की तिने त्यांच्याशी अमोल विषयी चर्चा केली नसेल. पण कोणाकडूनही समाधानकारक माहिती मिळू शकली नव्हती. प्रत्येकजण तिच्या दुःखाची कहाणी ऐकत होता, तिचे सांत्वन करत होता आणि निघून जात होता. काय ती अमोलची वाट पाहून योग्य करत होती की तिने अमोलला विसरून नवीन आयुष्य सुरू करायला हवं होतं? तिची तपश्चर्या तिला योग्य दिशेने घेऊन जात होती का? होय, तपस्या ही अशी शक्ती आहे जी दगडातही प्राण फुंकते. अखेर 20 वर्षानंतर तिच्या तपश्चर्येने रंग दाखवला. अचानक एके दिवशी दुकान बंद करण्याची वेळ झाली होती. तेव्हा तिच्या दुकानात मुलांचा एक ग्रुप घुसला. हा एक शाळेतील विद्यार्थ्यांचा ग्रुप दिसत होता. त्या ग्रुपमध्ये एक 17-18 वर्षाचा मुलगा होता, जो रंग, रूप, नाकी, डोळे, चालणं, बोलणं यात अमोलच्या प्रकृतीसारखा दिसत होता. कार्तिकीने त्या मुलाला पाहिले आणि ती तशीच बघत राहिली. जणू शतकानुशतके अतृप्त असलेल्या डोळ्यांची तहान भागत आहे. काकू, बटर केक मिळेल का? एका मुलाने विचारले. तेव्हा ती तंद्रीतून बाहेर आली. त्याला हवा असलेला केक तर तिच्याकडे नव्हता, तरी ती म्हणाली की हो बस बेटा, नक्कीच मिळेल, इथे बसा खुर्चीवर. बोलता बोलता ती त्या मुलाबरोबर पण बोलली, जो अमोल सारखा दिसत होता. त्याचा आवाजही तिला मंत्रमुग्ध करत होता. त्या सर्वांनाही कार्तिकीविषयी आपुलकीची भावना जाणवली, कारण ती त्यांच्याशी खूप प्रेमळ आणि मैत्रीपूर्ण वागली. किंवा असं म्हणा की लोकांची मदत करता करता तिला अशा वागण्याची सवय झाली होती. कार्तिकला त्याच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे होते. त्याच्याबरोबर बोलल्यानंतर तिला समजले की तो शाळेच्या वतीने आपल्या शिक्षकांसोबत फिरायला या हिल स्टेशनवर आला होता आणि अजून 2 दिवस इथेच थांबणार होता. तिला त्यांच्याबद्दल, विशेषतः त्या मुलाबद्दल अधिक जाणून घ्यायचे होते. पण त्याला घाई होती. ते विद्यार्थी होते आणि खूप उशीर झाला होता. जर ते शिस्तीच्या विरोधात गेले तर शिक्षकाकडून शिक्षा होऊ शकत होती. कार्तिकीने जरा जास्त जोर देऊन म्हटलं की मला उद्या नक्की भेटा आणि बटर केक नव्हता म्हणून स्पंज केक पॅक केला आहे, नाहीतर जाऊन सांगाल काकूंनी फसवलं. ते हसले. असा पाहुणचार म्हटल्यावर त्यांनी कुठलाही केक खाल्ला असता. कार्तिकीने केकचे पैसे घेतले नाहीत. ती म्हणाली, नंतर तुम्ही या तेव्हा सोबतच द्या.
ती त्यांना पुन्हा दुकानात येण्याची संधी देत होती, जेणेकरून तिला अमोलसारख्या दिसणाऱ्या त्या मुलाशी संबंधित सर्व काही कळू शकेल. ते मुलं म्हणाले, नक्की येऊ काकू, आणि ते निघून गेले. कितीतरी वर्षानंतर ती आज उत्साहाने भरली होती. तिचे मन नाचत होते, डोलत होते. कुठल्या तरी अज्ञात आनंदाच्या भेटीची वाट पाहत तिला रात्रभर झोप आली नाही. तिला खात्री होती की कुठेतरी तो मुलगा नक्कीच अमोलशी किंवा देवाच्या करिश्म्याशी संबंधित आहे. दुसऱ्या दिवशी ती सर्व काही विचारेल. तिच्या आजपर्यंतच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तिला नक्कीच मिळतील. दुसऱ्या दिवशी कार्तिकीने पहाटेच दुकान उघडले होते, पण ते आले नाहीत. दुकानात नेहमीप्रमाणे गर्दी होती. दिवसभर काम करत असतानाही तिची नजर दरवाजावर खिळलेली होती. कुठेतरी फिरण्यात व्यस्त असतील, तिने विचार केला आणि मन शांत केलं. सायंकाळपर्यंत त्यांची प्रतीक्षा असल्याने तिने दुकानही उशिरा बंद केले आणि मुलं 2 दिवस इथेच आहेत, उद्या नक्की येतील असा विचार करून ती दुसऱ्या दिवसाची वाट पाहत झोपी गेली. दुसऱ्या दिवशी ती दुकानात गेली. ती रोजच्या कामात व्यस्त होती. शेवटी दुपारी त्या मुलांचा ग्रुप आला. ते टेबल शेजारच्या खुर्चीवर बसले. उत्सुकतेपोटी कार्तिकी पळत पळत त्यांची सेवा करू लागली. ती त्यांच्याशी अशा रीतीने मिसळली की तीही त्यांच्यातलीच भासत होती. संधी पाहून तिने अमोलसारख्या दिसणाऱ्या मुलाशी संभाषण सुरू केले. त्या मुलाच्या बोलण्यातून कळले की त्याचे नाव आर्यन आहे. त्याने त्याच्या गावाचे नावही सांगितले. आई वडिलांबद्दल विचारणा केली असता ते दोघेही सामाजिक कार्यकर्ते असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला की माझ्या वडिलांनी आपल्या ज्ञानाने आमचे गाव उजळून टाकले आहे. अनेक संस्थाही चालवल्या आहेत आणि लोकांना जागरूक करून त्यांची गरिबी आणि निरक्षरता दूर केली आहे. माझी आईही त्यांना पूर्ण सहकार्य करते. त्यांच्या बोलण्याने ती प्रभावित झाली. त्या मुलाचा बाप तिचा अमोल आहे हे समजायला तिला वेळ लागला नाही. तरीही मन शांत करण्यासाठी तिने विचारले, तुझ्या वडिलांचे नाव काय आहे? त्याने अमोल राणे म्हणून सांगितले. अमोल राणे? कार्तिकीच्या तोंडून उत्स्फूर्तपणे शब्द बाहेर पडले. होय, आणि मी आर्यन राणे. ती स्तब्ध झाली. हे ऐकून तिच्या कानात शांतता पसरली. वेगवेगळे विचार येऊ लागले. काय कमी राहिलं होतं अमोल माझ्या प्रेमात की तू दुसरं लग्न केलंस? मला शोधलंही नाही. काय कारण होतं की तू माझी वाट पण पाहिली नाहीस? माझ्यापेक्षाही जास्त प्रेम करणारं कोणी सापडलं का? तुझे माझ्यावर इतकेच प्रेम होते का? माहीत नाही असे किती प्रश्न तिच्या मनात निर्माण होत होते. पण या प्रश्नांची उत्तरे अमोलला भेटल्यावरच मिळू शकली असती. म्हणूनच तिने स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, कारण त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी शांत राहणे आवश्यक होते. आणि खोटा चेहरा करून ती शांत स्वरात म्हणाली, मी पण एक समाजसेविका आहे. तुझ्या आईवडिलांच्या सामाजिक कार्याने मी खूप प्रभावित झाले आहे. मला त्यांना एकदा भेटायला नक्कीच आवडेल. आज संध्याकाळी ते परत जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तुम्ही आमचा पत्ता घ्या आणि वाटेल तेव्हा आमच्या गावात या. गावात गेल्यावर माझ्या वडिलांबद्दल कोणालाही विचारा. त्यांचे नाव ऐकून कोणीही आनंदाने तुम्हाला आमच्या घरापर्यंत पोहोचवीन. आर्यन बोलला. पण आता कार्तिकीला जास्त वाट पाहायची नव्हती किंवा ती पाहू शकणार नव्हती. ती म्हणाली, बेटा, जर तुझ्या सरांना काही संकोच नसेल तर मला आता तुमच्यासोबत यायला आवडेल. मी त्यांना भेटायला खूप उत्सुक आहे. नंतर काय होईल माहीत नाही आणि सध्या माझ्याकडे फारसे कामही नाही. ठीक आहे, आम्ही सरांशी बोलून सांगू. तुमचा नंबर द्या. जर सरांनी हो म्हटलं तर आम्ही तुम्हाला फोन करून कळवू. तुम्ही संध्याकाळपर्यंत तयार राहा. त्यांच्या शिक्षकाने तिला त्यांच्यासोबत यायला परवानगी दिली. तिने पटकन आपले सामान बांधले आणि एक आशा मनात घेऊन त्यांच्यासोबत निघाली. प्रवास लांबचा होता. त्यांनी रेल्वे प्रवासाला सुरुवात केली. 2 दिवसांनी ते ठराविक ठिकाणी पोहोचल्यावर ग्रुपमधील सर्व सदस्यांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि आपापल्या मार्गाने निघाले. तर उद्या भाग 2 मध्ये कार्तिकी अमोलला काय म्हणेल
आणि त्याने असे काय केले हे पण तिला कळेल. हा भाग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. उद्या हा भाग 12 वाजता येईल. धन्यवाद.